कार्यक्रमासाठी आणि या टुर्नामेंटसाठी सत्यदादा देखील आवर्जून इकडे उपस्थित राहिले गेले। सत्यदादा फुलवार यांचा एक विशेष सन्मान आणि पवार साहेब शेखर केदारी साहेबांचा देखील एक विशेष सन्मान आज इकडे केला जाईल। आज तिसाई ग्रामस्थ मंडळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आणि सर्व आमचे फुलोरे साहेब आणि सर्वप्रथम शेखर केदारी साहेबांचा एक विशेष सन्मान आमचे सागर पावशे चिट्टू यांच्या हातातून एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये आपण इकडे दाखल झालात त्याबद्दल आपलं पण आभार आहे। आणि सर्वजण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी शेखरदादा आपण देखील आलात त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे। असंच सहकार्य तुम्ही करत राहा आणि शेखरदादा देखील आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। शेखरदादा केदार यांचा एक विशेष सन्मान आज या केपीएलच्या मंचावरती त्यानंतर सत्या फुलवरे यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल। सत्यादादा फुलवरे आज दादा आपण देखील आलात त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभार। सत्यादादा फुलवरे यांचा देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातोय। व्यासपीठावरती आमचे सागर पावशे चिट्टू पावशे यांच्या हातातून सत्यादादा फुलवरे यांचा देखील आज या केपीएलच्या मंचावरती आणि 30 गाव सर्व गावकऱ्यांनी देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य केलंय। सत्यादादा आपलं देखील अगदी मनापासून आभार। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच सत्यादादा आपण देखील आलात आणि आपली धावती भेट या क्रीडा स्पर्धेला दिली आहे। तसंच सर मॅन ऑफ द मॅच मागील मॅच सो हेमंत बारी इज द मॅन ऑफ द मॅच। हेमंतने यायचं आहे सामन्याचा पुरस्कार घेण्यासाठी। ओव्हर टू सागर मोरे। आणि जसा सामना इथे सुरू होईल आपण ऐकूया कॉमेंट्री पासून प्रथमेश ठाकूरला। प्रथमेश ठाकूर आपण यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण स्वागत करूया। सामना आपण सुरू करूया, चला मॅच सुरू करायची आहे। प्रथमेश ठाकूर ऐकूया आपण त्यांचा आवाज या सत्रामध्ये आणि ओव्हर टू सागर मोरे फॉर मॅन ऑफ द मॅच। आणि शेखरदादा आणि सत्यादादांना विनंती करेल की आपण या आपल्या हातातून आज ही हेमंत बारियाने जी बॅटिंग केली, बारियाने खूप चांगला खेळ केला आणि बारियाने कर दिया। सो हेमंत बारियाला देखील हे प्लेयर ऑफ द मॅचची ट्रॉफी आमचे आज एक विशेष इकडे आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी हेमंतने केली आणि आमचे सत्यादादा आणि शेखरदादा यांच्या हातून मात्र हे पुरस्कार। खूप चांगला खेळ केला हेमंत बारिया। एक चांगली इनिंग 51 पण या ग्राउंडवर फाईट होता बट हेमंतने जिद्द नाही सोडली आणि खूप चांगली बॅटिंग केली। थँक्यू सो मच सत्यादादा आणि शेखरदादा। सो हेमंत मॅच जिंकली त्याबद्दल आणि कुठेतरी टीम श्री तिसाई स्टार कुठेतरी मात्र ह्या मॅच मध्ये चांगलं कमबॅक केलं तर काय बोलशील आणि ह्या केपीएल विषयी दोन शब्द जरूर ऐकेल। नक्कीच केपीएल बघायला गेलो तर आम्ही भरपूर 1 महिने वाट बघितली केपीएल खेळण्यासाठी आणि केपीएल बोललो तर आमचे सगळे फिल्डर किंवा आपले कल्याणमधले जेवढे सगळे फिल्डर असतात त्यांना असं वाटतं की कधी केपीएल येते आणि कधी आम्ही कल्याण प्रीमियर लीगमध्ये चांगला परफॉर्म करतोय आणि मॅच भरपूर चांगले टुर्नामेंट पण मजा आली खेळायला। नक्कीच आता 2 मॅच जिंकलोय, आता रन रेटने बघू आपण काय होते काय नाही। खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रथमेश ठाकरे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत। थँक्यू सो मच। यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय पण पंच इशारा करतात वाईट बॉल ऑप्शनच्या बराच बाहेर होता चेंडू।
अवांतर धाव आपण पाहतो Thank you. अवांतरच्या स्वरूपामध्ये. विनयजी मिश्रा उर्फ ननका. विनयजी आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि विनयजीचं चौकाराने स्वागत केलंय. बघा विनयजी आले आणि बाउंड्री आली आहे. गोलंदाज स्टार गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा भोईरला आपण पाहतोय. भोईरचा प्रतिम चेंडू आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी आणि भोईर यासाठी ओळखला जातो. अतुल भोईर म्हटलं की ग्रामीण क्रिकेटमध्ये चर्चेत असलेलं नाव आहे. उंबरठ्याची स्पर्धा नुकतीच आपण पाहिली. अर्धशतकांचा बेताज बादशाह त्याला म्हणून संबोधलं जातं. 67 धावा या पठ्ठ्याने कुठल्या त्या स्पर्धेमध्ये. ग्रामीण क्रिकेट नेहमीच अप्रतिम खेळलं अतुल भोईर आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील त्याचा दबदबा आपण पाहिलाय. KWPL मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा प्रबळ दावेदार देखील तो होता. नेक्स्ट बॉल. हो आती स्विच. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे बंधुतुल्य मित्र, आमचे मोठे बंधू आणि नेहमीच आम्हाला जे प्रोत्साहन करत असतात समालोचन क्षेत्रामध्ये, अर्थातच चिट्टू पावशे इथे आलेले आहेत. वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चिट्टू, हा सामना महत्त्वाचा आहे खरं तर टॉमसाठी देखील, कारण ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की टॉम प्लेइंग 11 मध्ये असेल की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत समोर. एका संघासाठी 13च कॅप असतील, या गोष्टीची नोंद घ्या. एक ओनर आणि 12 खेळाडू अशा 13 कॅप दिल्या जातील. आणि येस, तरी देखील आमचे ओनर अमित दादा त्यांच्यासाठी मात्र नक्कीच आम्ही कॅप पुरत देणार आहोत. इथून येस, त्यांना देखील कॅप मिळेल. शक्ती दादा, आपण विनंती आहे की उद्या येऊन आपण चिट्टू पावशेला भेटा. सागर पाटील, संजय पाटील सॉरी, आपण चिट्टू पावशेला भेटा. उद्या आपली कॅप ओनरची मिळेल. ओके. चिट्टू पावशे कोणाला नाराज करत नाही, कारण शूजचा उल्लेख केला लगेचच. मेगा फायनलच्या दोन्ही टीमसाठी शूज नेक्स्ट इयर तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे कोणालाही नाराज होणार नाही या स्पर्धेमध्ये. सर्वांसाठीची स्पर्धा आहे. आपण चर्चा करतो तो चिट्टू की टॉम प्लेइंग 11चा हा प्रश्न काय असेल. हॅलो, ॲक्च्युली बघायला गेलं तर आता हा सामना डू ऑर डायचा सामना आहे. तर पूर्णपणे जिम्मेदारी असेल ती सूरज उपाध्याय, हत्ती आणि प्रवीण कनका. आणि त्या ऑपोजिट पण बघितलं तर अन्नू भोईरसारखा चांगला प्लेअर आहे. तर मॅच खूप टफ तर होणारच आहे. येस, मॅच भरपूर चांगली होईल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जर सागर पावशे असतील तर हसून मॅचला रंगत येईल. या सामन्यामध्ये काय प्रेडिक्शन असेल सागर पावशे, पहिल्या डावात कितीपर्यंत पोहोचू शकतील? बॅटिंग टीम काय वाटतंय तुम्हाला की ब्लॅक पॅन्थर्स बॅटिंग करताना कितपत धाबांपर्यंत ते मजल मारू शकतील? हा सामना कमीत कमी 45-50 हा स्कोअर टफ फाईट होईल सामना, कारण की ऑपोजिट संघामध्ये पण चांगले बॅट्समॅन वगैरे सर्व आहेत. अन्नू भोईरसारखा चांगला चेस करतो तो, असा प्लेअर त्यामध्ये संघामध्ये देखील आहे. येस, गोलंदाजी अटॅक देखील भरपूर सुंदर आपल्याला दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. वेगवान होता, सोडून दिलाय. हत्तीचा मला तर वाटतंय अनुमान चुकलाय आणि पंच इशारा करताय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती झाली, निर्धाव चेंडूची झाली सांगता. डॉट बॉलची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावफलक एकंदरीत आपण पाहिलं आमचे स्कोरर मित्र अक्षय भरपूर खुश आहेत करतात अक्षय आज, कारण संघ नक्की चांगली कामगिरी करतोय KPL मध्ये. गुड फिल्डिंग. अत्तीला अजून शांत ठेवलंय, काय सांगाल याबद्दल? अत्ती अजूनही शांत आहे, त्याची बॅट अजून उत्तर देत नाहीये. आता दोघं बॅट्समॅन जे उतरले त्यांच्या मनामध्ये असेल की जास्तीत जास्त स्कोअर मारावा, म्हणून ते थोडे थांबून आणि संयमाने खेळले तर ऑटोमॅटिक त्यांचा स्कोअर वाढू शकतो. पण ते जरा गडबड करतात असे मला वाटत आहेत, प्रेशरमध्ये खेळत आहेत. येस, मला तर वाटतं तिसऱ्या क्रमांकावरती कदाचित
जर संघाला गरज पडली तर टॉम स्वतः येऊ शकतील आणि एक चांगला टोटल नक्की स्कोरबोर्ड वरती लावू शकतील. सोडून दिला यावेळेस वेल जज अंपायर व्हाईट बॉल. यापूर्वीचा अनुमान करत चुकला होता फलंदाज हत्तीचा, पण यावेळेस मात्र योग्य अनुमान त्याने लावला. व्हाईट बॉल अवांतर धाव. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11 मायरा स्ट्रायकर्स विरुद्ध प्रभात एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये आणि आजच्या दिवसातील अंतिम लढत असणार आहे. प्रत्येक दिवसात आपण पाहतोय 12 सामने आपण कव्हर करतोय. खरं तर उद्या आपल्याला 13 सामने कव्हर करायचे आहेत, कारण कल्याण ईस्ट लेजंड्स वर्सेस कल्याण वेस्ट लेजंड्स अशी मॅच देखील उद्या आपल्याला कव्हर करायची आहे. एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम सामना होईल तो देखील आणि स्वतः महेशदादा गायकवाड त्या सामन्यामध्ये इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते. रहीमभाई कुरेशी देखील इन ॲक्शन असतील. A1 स्पोर्ट्स आपण पाहत होतो, अर्बन स्पोर्ट्स आपण पाहतो. खरं तर खुल्या गटातले क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावरती ते खेळत असतात, ते प्रमोट करत असतात अपकमिंग यंग टॅलेंटला. आणि खरं तर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील बराच वेळा आपण अर्बन स्पोर्ट्स रहीमभाई कुरेशी यांचा संघ पाहिला आणि ते देखील मला तर वाटतं उद्या इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर मिकी देखील तुम्हाला उद्या खेळताना पाहायला मिळेल. येस प्लेअर लिस्ट आपण थोडी ती देखील चर्चा करू. आपल्याकडे वेळ आहे. आज धावसंख्या झाल्या त्या एकंदरीत अक्षय आम्हाला सांगतायत टीमची टोटल 15 वरती. आम्ही तुम्हाला धावसंख्या सांगत राहू 15 धावा, पण ती देखील चर्चा करणं गरजेचं आहे. आणि हा सामना आपण पाहतोय ब्लॅक पॅन्थर्स विरुद्ध रिया 11. हा सामना खरं तर A गटातला आहे. यानंतर मायरा स्ट्रायकर्स आणि प्रभात एंटरप्राइजेस मध्ये पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे प्रत्येक संघ 3 सामने खेळताना आपण पाहतोय. प्रत्येक संघाला 3 संधी आहेत. 3 सामने आपण पाहतोय प्रत्येक संघाचे ते कंप्लीट केले जात आहेत. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य असू द्या विनंती आहे. स्टेप आउट करून ड्राइव्ह केलाय. ओ अप्रतिम स्ट्रोक, जबरदस्त फटका आपण पाहतोय. 4 धावा मिळत आहेत. चौकार. नितीन शिंदे टॉम दादा संघाचा कर्णधार आहे, पण या मॅच मध्ये तर टॉम वरती देखील मोठी जबाबदारी असेल त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. आणि त्याचं संगीत आपण ऐकतोय. एकंदरीत चेंडू पावशे आपण देखील अनुमान लावलं की 40, 45, 50 पर्यंत मॅच रंगेल. पाहावं लागेल. वेगवान होता, पंच इशारा करतायत. सो व्हाईट बॉल अवांतर धाव. ॲडव्होकेट हितेश गायकवाड करतात. नो बॉल देखील कॉल केला शेखर सरांनी. आय थिंक साईड आर्म ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. साईड आर्म ॲक्शन आहे त्या अनुषंगानं नो बॉल कॉल केलाय. एक इनिंग मध्ये 2 वेळेस एका गोलंदाजाला साईड आर्म ॲक्शनचा कॉल आला पंचांच्या माध्यमातून. तर मात्र या स्पर्धेमध्ये पुन्हा तो गोलंदाजी करू शकत नाही आहे. ओहो ऑन साइडला गॅप मध्ये क्या बात है. जबरदस्त मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय सीमारेषे बाहेरचा सफर. चौकार. नितीन शिंदे दादाच्या संघाचा नाव ब्लॅक पॅन्थर. दोन षटकाचा खेळ संपन्न. 25 धावा धावफलकावरती. 8 वाजून 17 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर अन्नू आता मात्र गोलंदाजी मार्क वरती. तो अन्नू भोईरला आपण पाहतोय. बॅटल कसं असेल पाहूया. एका बाजूला अन्नू भोईर, दुसऱ्या बाजूला खनका दे दणका. एका बाजूला अन्नू भोईर आहे, दुसऱ्या बाजूला प्रवीण खनका आहे. पाहूया आपण काय घडतंय. चला अतुल भोईर
हवा तितका वेळ घ्या. आम्ही पुन्हा वारंवार अनाउन्समेंट करणार नाही, बट एकदा का वेळ पूर्ण झाला त्यानंतर तर नक्कीच इनफिल्डमध्ये एक फिल्डर वाढेल. प्रणित पाटील एक तर या आमच्या व्यासपीठावर बसा, अन्यथा बाहेर तिथे स्टँडमध्ये या व्यासपीठावरती. आपण यापूर्वी तुम्हीच सांगितलं डीकेला आणि आता आम्हाला डीके सांगतात. आणि मोठी स्पर्धा आहे. खरं तर कल्याण प्रीमियर लीग म्हटलं की प्रत्येक कल्याणचा खेळाडूचं एक स्वप्न असतं की मला या स्पर्धेत खेळायला मिळालं हवं. आणि खरं तर या स्पर्धेची आम्ही देखील आवर्जून वाट पाहत असतो. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, अतिरिक्त धाव्याने धावसंख्या पुढे. अक्षय आम्हाला सांगतात टीमची टोटल 26 आकड्यावर. रिव्ह्यूची मागणी केली आहे. ओके, बॉलिंग टीमने चॅलेंज केले पंचांना व्हाईट बॉलसाठी. आज चिट्टू पावशे यांना प्रचंड मेहनत करावी लागते. खरं तर आजच नाही, गेले कित्येक दिवस ते आणि त्याचे संपूर्ण मित्र परिवार सगळ्यांची मेहनत आहे. स्पर्धा करणं म्हणजे एकट्याचं काम नाही. आणि चिट्टू पावशे नेहमी सांगतात की मी एकटा कधीच नसतो, माझ्यासोबत माझे मित्र नाहीत तर केपीएल होऊ शकत नाही. आणि त्यांच्यासोबतच आपण पाहतोय तर ही स्पर्धा आपण योग्यरित्या पार पाडतो. फक्त मॅनेजमेंट टीम नाही तर संपूर्ण कल्याणकर त्याच्यासोबत आहेत. आणि संपूर्ण कल्याणकरांच्या पाठिंब्याशिवाय कल्याण प्रीमियर लीग ही स्पर्धा अपुरी आहे. यशस्वी आयोजक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याला भरभरून जो आशीर्वाद मिळाला आहे संपूर्ण कल्याणकरांचा, जी त्याला साथ लाभली आहे, त्यामुळे ही कल्याण प्रीमियर लीग यशस्वीरित्या पूर्ण दरवर्षी आपण करतो. आणि यावर्षी देखील बहुचर्चित स्पर्धेची एक भरपूर सुंदर सुरुवात झाली खऱ्या अर्थानं आजच्या मॉर्निंग सेशनमध्ये. उद्या देखील 8 संघ वेळेवरती ठीक 8 वाजता उपस्थित राहणं गरजेचं आहे. 8 संघ 8 वाजता दुसऱ्या दिवसात चेक करतात आमचे तिसरे पंच टेक्निकल रूममध्ये. अति कॉन्फिडंट दिसतात भरपूर. कदाचित असू शकतो, पण टेक्निकल रूम काय निर्णय देईल त्यावरती डिपेंड आहे. स्क्रीनवर दाखवा संतोष, मेन स्क्रीनवर व्हाईट बॉल. संतोष मेन स्क्रीनवर दाखवा, डीके पाहू शकाल तुम्ही. भरपूर बाहेर. तर चला, रिव्ह्यू देखील गमावलेला आहे आपण, या गोष्टीची नोंद घ्या. नाही, येस, क्लोज विकेट कीपर आहे अतुल भोईर. आपण पाहतोय यष्टांच्या मागे. चला प्लीज थोडं सहकार्य करा. वेळ कोणासाठी थांबत नाही. आज मॉर्निंग सेशन पासून बऱ्याचशा संघांना आपण फिल्डिंग पेनल्टी दिलेली आहे. स्ट्रायकिंग इनवरती कनकाला आपण पाहतोय. प्रवीण कनका ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती अन्नूला आपण पाहणार आहोत. अन्नू भोईर. करूया मोरो डू ऑर डाय. ऑन साइडला स्वीप केलंय आणि पण इथे काय घडलंय, हिट विकेट. यष्टांवरती पाय लागलाय आणि कनकाला सोडावं लागतंय मैदान. 440 वोल्टचा झटका दिलाय कनकाला. हो, यावेळेस काय घडलंय, अति भरपूर खुश आहेत कारण 4 धावा इथे मिळतात. पंच इशारा करतात शेखर धोत्रे सर. येस, 4 धावा, चौकार.
साठी मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहतो की यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ते असतात. अन्नू हो रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तडमानला. गुड फिल्डिंग. चेंडूला अडवलं गेलंय पण 22 स्वरूपामध्ये ही एक धाव आपण पाहतोय कंप्लीट झाली. धावासंख्या सिंगलने अक्षय आम्हाला माहिती देतात. टीमची टोटल 31 वरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. येस एकंदरीत उद्या आपण पाहणार आहोत की अधीर 11, सहारा 11, जॉर्ज फायटर्स, अजिंक्य साई बिलीवर्स, लेट राकेश जाधव डोने 11, VK प्रतिष्ठान, R1 स्पोर्ट्स, आई एकविरा, आराध्या पॅकर्स असे संघ तुम्हाला पाहायला मिळतील 8. त्यामुळे ठीक आपण पाहिलं एकंदरीत 8 वाजता या मैदानावरती तुमचं रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. आणि 8 वाजता मात्र सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना प्रथमतः कॅप डिस्ट्रीब्यूट केल्या जातील. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की पहिला सामना अधीरा 11 विपक्ष सहारा 11 मध्ये लढत असेल. त्यानंतर जॉर्ज फायटर्स विरुद्ध अजिंक्य साई बिलीवर्स, लेट राकेश जाधव डोने 11 विपक्ष VK प्रतिष्ठान आणि R1 स्पोर्ट्स विरुद्ध आई एकविरा, आराध्या पॅकर्स असे 8 संघ तुम्हाला उद्या देखील पाहायला मिळतील. बॉल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. येस उद्या सुपर सॅटरडे धमाल असेल कारण परवा संडे त्यामुळे सगळे प्रेक्षक आवर्जून शेवटपर्यंत थांबतील. आज कदाचित फ्रायडे, उद्या कोणाला कामावर जायचं असेल, कोणाला ऑफिसला जायचं आहे, कोणाला ये स्वतःचा बिझनेस सांभाळायचा आहे, कोणाला शाळेत जायचं आहे, कोणाला कॉलेजला जायचं आहे. त्यामुळे जास्त काळ प्रेक्षक थांबणार नाही. पण उद्या मात्र सॅटरडे धमाका आणि उद्या आयकॉन प्लेअर तुम्ही पाहतात एकंदरीत ज्याची सर्वात जास्त चर्चा झाली आहे कल्याण प्रीमियर लीगमध्ये, ते आयकॉन उद्या खेळताना पाहायला मिळतील. आणि उद्या त्यांच्यासाठी होणारी गर्दी त्यामुळे प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असेल. उद्या देखील काय मॅचेस होतील, अप्रतिम सामने तुम्हाला उद्या देखील पाहायला मिळतील. ठीक 8 वाजून आपण पाहिलं तर 17 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता आणि 8 वाजून 37 मिनिटं झालेले आहेत. तब्बल 20 मिनिटांचा वेळ फक्त आणि फक्त 3 षटकांसाठी घेतलेला आहे. त्यामध्ये जरी आपण रिव्ह्यूची 2 मिनिटं वगळली तरी देखील 18 मिनिटं होतात. त्यामुळे हे षटक 2 मिनिटात पूर्ण होणं गरजेचं आहे. जॅक्स न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये आपण पाहतोय. उद्या आयकॉन प्लेअर आपण पाहतोय. एकंदरीत 8 आयकॉन तुम्हाला उद्या देखील खेळताना पाहायला मिळतील. 8 संघ 16 आयकॉन. कल्याण आयकॉन आपण पाहिले 16 आणि मुंबई आयकॉन आपण 16 पाहिले. त्यामुळे ही स्पर्धा खरं फक्त कल्याणपुरता मर्यादित राहिली नाहीये. कल्याण प्रीमियर लीगने आज अखंड ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येकी अंडरआर्म क्रिकेट प्रेमीच्या मनावरती मात्र आपलं नाव गाजवलंय. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. यॉर्क लाईन ज्याला म्हटलं जातं आणि अगदी तो चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. पंचांना काहीतरी इशारा करताय. जॅक्स देखील सांगतात की येस गोलंदाजावरती थोडं आपण लक्ष ठेवा. ते पाहिलं देखील जाईल. खर तर आज देखील अप्रतिम सामने झाले. आज देखील आपण पाहिलं आयकॉन प्लेअर खूप चांगले खेळले. पण उद्या देखील आपण पाहतो एकंदरीत जबरदस्त मॅचेस तुम्हाला पाहायला मिळते. त्याचं कारण मुंबई आयकॉन प्लेअरला पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने या क्रीडांगणावरती गर्दी होईल. खऱ्या अर्थाने ज्या खेळाडून KPL अक्षरशः गाजवली, KP47 अर्थातच करण पाटील उद्या इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे कोणती स्पर्धा खेळो ना खेळो पत्र प्रत्येक KPL मध्ये ज्याचं दमदार प्रदर्शन आपण पाहतो. बल्ली अर्थातच आकाश गुरव उद्या इन ऍक्शन. मिस्टर 360 आनंद लोके, करण सोडा अष्टपैलू खेळाडू तुम्हाला तो देखील पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहतोय देवकरण परमार हा देखील एक चांगला खेळाडू उद्या आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सूरज सरोज कुडा इन ऍक्शन. किरण शिंदेला देखील तुम्ही खेळताना पाहणार आणि मतंग सारंग असे 8 आयकॉन प्लेअर उद्या 8 संघांमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे उद्या देखील अशीच आवर्जून आपली उपस्थिती असणे गरजेचं राहील. जबरदस्त मॅचेस होतील उद्या देखील. पण आजच्या या महत्त्वपूर्ण मॅच कडे लक्ष वेधेन. ऑन साइडला अतिचा फटका चांगला स्वीप केलाय. बॉल डीप मध्ये चालला. स्क्वेअर लेगला सेकंड कॉल अति धावलाय आणि आता अंपायर्स कडे पाहिलं जातं. ही चूक केली यापूर्वी रिया 11 ने आणि आता येस ती रिपीट करायची नाही. त्यामुळे बॉल कलेक्ट केलाय. शेखर सरांचा इशारा काय आला पाहूया. नॉट आउट म्हणजे 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात.
कल्याण वेस्टचे लेजंड प्लेअर जॉन्ट्या अर्थातच त्याचं देखील शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती की आपण व्यासपीठावरती या सागर दादा आपण जॉन्ट्या म्हणून ते प्रसिद्ध आहेत. खरं तर अंडरआर्म क्रिकेट म्हणजे सर्वांना टोपण नावं पाहता आपण सागर पावशे म्हणजे चिट्टू तुम्ही पाहतायत आणि खरं तर त्यांचे खास मित्र आहेत जॉन्ट्या. या आपण प्लीज सागर दादा या आमच्या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. लेजंड प्लेअर आहेत. स्टेप आउट करून खेळलाय, समोर फिल्डर आहेत मिड ऑफला. गुड फिल्डिंग डीके, स्वतः संघ पुरस्कर्ते आपण पाहतो, स्वतः संघ मालक तिथे आपल्याला पाहायला मिळतात. VI11चे गुड फिल्डिंग चांगल्या प्रकारे अडवलं चेंडूला आणि हे महत्वाचं देखील आहे. दोघांसाठी करो या मरो अशी लढाई आपण पाहतोय. जिंकायचाच आहे प्रत्येक सामना आणि खरं तर या सामन्यामध्ये विजय मिळाला तर स्वतःचं अस्तित्व देखील टिकून राहील कल्याण प्रीमियर लीग मध्ये. कारण प्रत्येकाला ही स्पर्धा खेळायची, प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची आहे. 16 मधून फक्त एक विजेता असेल आणि ते जेतेपद कोण पटकावेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला संडेला मिळेल. सो तेव्हा देखील आपली उपस्थिती गरजेची आहे. सोडून दिलाय आणि पंच इशारा करतायत. सो वाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे सरसवली जाते. अक्षय आम्हाला माहिती देतात. टोटल 37 धावा. हो काय करतात फिल्डर, स्कीट झाल्यात, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 2 का 4, 4 धावा. ठोक डीजे. संघाचं नाव आहे ब्लॅक पॅन्थर आणि हे संगीत आपण ऐकतोय तर कल्याण प्रीमियर लीगचं हे टायटल सॉन्ग आहे आणि अप्रतिम संगीत आपण पाहतोय नितीन दादा. आणि खरं तर भरपूर खुश असतील नितीन देखील, कारण ज्या प्रकारची बॅटिंग सध्याच्या घडीला हत्ती मैदान असं आतमध्ये करतोय. हत्ती मेरे साथी. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की बघा प्रत्येकाला भरपूर टोपण नावं दिल्यात. फिल्डिंग पाहतो हत्ती देखील अग्रेसिव्ह प्लेअर आहे. ऑन ड्राइव केलाय, पॉवर पॅक्ड एरियल ऑन ड्राइव, मिड विकेट पर 4 ठोक. वन साइड त्याचा असतोय काम, आलाय त्याचा फॉर्म. चला वेळ बघा. आता आपण टाइम मॅनेजमेंट पाहूया. 8:17 पहिला बॉल पडला आणि 8:43 झालेले आहेत घड्याळामध्ये. म्हणजे 4 षटकांसाठी आता आमचे मित्र सांगतील आम्हाला किती वेळ घेतलाय. स्कोरर मित्र आम्हाला कळवतील. पंच एक फिल्डर 30 माफ करा इनफिल्ड मध्ये वाढेल. ये सर्कल मध्ये एक फिल्डर वाढेल. फक्त 4 बॅटिंग पॉवर प्ले. आता मला तर वाटतं फक्त 2च फिल्डर बाहेर असतील. विकीदादा मात्रे यांचा वाढदिवस आहे आणि येस इनिंग ब्रेक मध्ये आपण केक कट करून त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देखील देणार आहोत. स्कोर आपण पाहिला एकंदरीत धावफलकावरती धावा झाल्यात 45. 27 मिनिटं झाले डीके. 27 मिनिटं झालेले 27. म्हणून आम्ही पहिल्या बॉल पासून सांगतो यात प्लीज. म्हणून आम्ही सांगितलं की वेळेसोबत कॉर्पोरेट करा. आता पाहूया बॅटिंग पॉवर प्ले मिळाला अंतिम ओव्हर मध्ये, त्यामुळे वेळेचं किती महत्व आहे आता प्रत्येकाला कळेल. काय घडलंय चूक झाली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. KPL चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला बघा कुठे मिस्टेक झाली. त्यानंतर बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जॅक्सला देखील थोडा आत्मविश्वास वाढला असेल कारण 4 धावा त्याच्या बॅटमध्ये येत आहेत. टेक्निकली भरपूर स्ट्रॉंग प्लेअर आहे जॅक्स देखील आणि नेहमीच अप्रतिम प्रदर्शन. ऑफ साइडला स्वीप केलाय. क्या बात है. पुराना जॅक्स फिर एक बार लय में आता हुआ मिड विकेटच्या बाहेर. चौकार.
आमचा भाई आहे. बिग शॉट आहे. जॅक्स मोठ्या मॅचेसचा प्लेअर आणि त्याला माहिती आहे कसा सामना कधी फिरवायचा. 2-4 तासा पाठपर्यंत स्टेप आउट केलं होतं. क्वीज सोडले. मैदान सोडावं लागतंय. 2 चौकार जरूर आले पण आता मात्र मैदान सोडून बाहेर चला. जॅक्सची विकेट. बस देखील आणि त्यांचं संगीत विकी दादा आहे. बिग शॉट आणि त्यांचा बस देखील आपण आपल्या व्यासपीठावरती सेलिब्रेट करणार आहोत. 53 झाला चिट्टू. आपण अनुमान लावला होता की 45-50 पण आता त्याच्याहून अधिक स्कोर झालाय. 50च्या पुढे स्कोर झाला तर सेकंड इनिंगला जेव्हा चेसिंग करायला उतरतील तर त्यांच्या माइंडमध्ये असेल की प्रत्येक ओव्हरला कमीत कमी 2 चौके मारावे लागतील त्यांना. कारण की जर चौके लागले ना त्यांना ऑटोमॅटिकली त्यांचं प्रेशर वाढेल. तर हा चेसिंग करायला त्यांना थोडं डिफिकल्ट माझ्या मते तरी त्यांना डिफिकल्ट थोडा होईल. येस डेफिनेटली. आणि असं वाटलं की आता इतका चांगला स्कोर झालाय कदाचित टॉम येतील 2-3 चौका ठोकतील मॅचला कराटणी देतील पण इथे काय घडलंय. येस ही इज गॉन. क्रीज सोडून पुन्हा पुढे आलाय आणि पुन्हा मैदान देखील सोडतोय. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा झटका. टीम संगीत आपण पाहतोय ज्यांचा आज वाढदिवस आहे. विकी दादा म्हात्रे यांचं संगीत आपण ऐकतोय. भाई आहे बिग शॉट आणि त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटाने आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडणार आहोत. सचिन राणे. ओ आणखी रे क्या बात है. यस ती रक्षक अतुल भोईर कोणती चूक करत नाहीये. बॅक टू बॅक तिसरी विकेट आणि हॅट्रिक संपादित करणारा हा गोलंदाज आपण पाहतोय अन्नू भोईर. कल्याण पश्चिम विभागातील एक नामवंत खेळाडू आहे आणि त्याने मात्र आज केपीएल मध्ये इतिहास रचलाय आणि विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. अन्नू भोईरचे खरंच भरपूर फॅन्स देखील आहेत. कल्याण वेस्टला तुम्ही याल तर तुम्हाला कळेल की अन्नू भोईरचे फॅन फॉलोईंग मोठी आहे. लहान लहान मुलं जी आहेत ती नेहमीच अन्नू भोईरला भरपूर प्रेम देत असतात. न्यू बॅटर गणेशला आपण पाहतोय. टोटल आपण पाहिले एकंदरीत आता 53 वर धावफलक आलेला आहे. 53 ऑन बोर्ड. सोडून दिलाय आणि एखाद्या पाण्यातून मासा बाहेर काढला आणि त्याला तसा ठेवला तो कसा तडपडतो तसा अक्षरशः आता हत्ती आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग इनवरती. त्याला कधी स्ट्राईक मिळेल त्याची तो वाट बघतोय. स्कोर तसं बघितला तर स्कोर तर झालाय. आता फक्त 4 बॉल 4 विकेट. येस फलंदाज इथे मात्र बाद होतं. नो बॉल कॉल केला होता यापूर्वी पंचांनी पण इथे मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. या ओव्हरमध्ये आपण एकंदरीत कॅल्क्युलेट केलं तर तब्बल विकेट किती गेल्यात आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात 4 विकेट इथे संपादित केले. एकंदरीत 4 विकेट संपादित केलेत आणि यस व्यासपीठावरती आपण आता मात्र वाढदिवस साजरा करणार आहोत. आमच्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व एक रॉयल पर्सनॅलिटी एक डॅशिंग रुबाबदार पर्सनॅलिटी अर्थातच ज्यांची ओळख आहे विकी दादा म्हात्रे यांचा वाढदिवस आपण इथे नक्कीच आपल्या मुख्य अतिथी मंचावरती सेलिब्रेट करणार आहोत. तर व्यासपीठावरती आपण वाढदिवस साजरा करीत आहोत. विकी दादा म्हात्रे यांचा वाढदिवस आपण पाहतो. डीजे विनंती आहे की विकी दादांचा संगीत आपण लावा कारण भरपूर चर्चेत राहिला विकी दादांचं संगीत देखील आणि त्यांचा वाढदिवस प्रथमतः आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडतो. हा मित्र परिवार आहे आणि के इथे आमच्या समोर उपस्थित आहेत. CP उपस्थित आहेत आणि गोलूबाई आमचे आहेत. सर्वांच्या मुख्य उपस्थितीमध्ये आपण विकी दादा म्हात्रे यांचा वाढदिवस सोहळा पार पाडित आहोत. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
विकीदादा म्हात्रे डीजेला विनंती आहे की आपण येस विकीदादा म्हात्रे यांचं संगीत प्ले करायचं आहे. मात्रे हाय बिग शॉट बरोबर करीन कोणी बर्थडे सॉन्ग प्ले करा प्लीज. दादा म्हात्रे या उद्योजक तथा समाजसेवक आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हा मित्र परिवार त्यांचा वाढदिवस साजरा करताना. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा विकीदादा म्हात्रे. आपल्याला या संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं विकीदादा म्हात्रे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जरीमरे आईची आणि प्रार्थना करतो आपल्यास उदंड आयुष्य लाभो हीच जरीमरे आईची आणि आम्ही प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा विकीदादा म्हात्रे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. सामन्यात सुरुवात होते. इट्स अ कॉमेंट्री बॉक्स ऐकूया आवाज विक्रोईचा आमचे सहकारी समालोचक सागरजी मोरे सर यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच. स्वागत आहे सर्व कल्याणकर. तयार आहेत या मॅच साठी. टॉस करून घ्या पहिला. फक्त 1 मिनिटाचा वेळ घेईन. सचिनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून अन्नू असतील, अतुल भोईर असतील आणि पत्तू पाटील असतील यांच्यासाठी सलगच्या 3 चौकारांसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि ह्या नंतरच्या लास्टच्या मॅचचा मायरा स्ट्रायकर्स आणि प्रभात एंटरप्राइजेस आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. तिकडे लगेच टॉस केला जाईल. ओव्हरच्या मध्ये प्रथमेश सर आपण तिथे टॉस करून घ्यायचं आहे. 1 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. सूचना आयोजकांची आलेली आहे. बोलत मॅचच्या दिशेने स्ट्राईक एंडला राजन प्रजापती, त्या सोबतीला अन्नू भोईर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन बॉलिंग साठी आपण पाहिलं सूरज उपाध्याय. डू ऑर डायची मॅच आहे. करो या मरो. केपीएल खेळायचे तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे, अन्यथा ही रात्र वैराची आहे. बेस्ट वॉसेस बेस्ट. पहिलाच बॉल हलक्या हाताने मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिल्याच बॉलवर स्लोअर वन. पहिलाच बॉल सूरजने खूप चांगल्या अंदाजामध्ये टाकला गेलाय. या बॉलवर देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल. पहिला बॉल चांगला टाकला, म्हणजे कोणाला वाटलं नव्हतं की पहिलाच बॉल सूरज उपाध्याय स्लोअर वन टाकेल, बट टाकला. जसा विजय पावलेचा ओव्हर मध्ये स्लोअर वन स्पेशलिस्ट, तसा सूरज उपाध्यायचा पण एक स्लोअर वन तेवढाच रीड करणं थोडं कठीण जातं. स्ट्राईक एंडला अन्नू भोईर हा पण एक असा बॅटर आहे ज्यांनी पण कल्याण संघासाठी आणि कल्याण नावासाठी खूप वर्ष अन्नू भोईरला पण मी पाहिलंय. आणि मग ते अंडरआर्म ओपन असू दे, सर्कल बाउंड्री असू दे, टर्फ असू दे, खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट अन्नू भोईरनी पण खेळलाय. आणि टर्फची सर्वात मोठं पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा, मग बॉक्स बॉल आउट असेल, तिकडे देखील अगदी सलमान खान यांच्या हस्ते देखील त्यांनी प्राइज घेताना हा एक असा खेळाडू अन्नू भोईर. खूप चांगलं क्रिकेट अन्नूने पण खेळलाय. चिट्टू बोलतोय 27 गावचा हिरो अन्नू भोईर. या बॉलवर स्वीप खेळला गेलाय हिरो, बट तिकडे प्रवीण खनकाने पावसाळ्यामध्ये जे वर्कआउट केलंय ते दाखवतोय की मी भाई फिट आहे. आणि मित्रांनो, रेलिंग वरती जोर नका देऊ. मित्रांनो, तुम्ही जेवून आला असेल तर भाई थोडं आईस्क्रीम खा, बट इकडे जोर नका देऊ. आपला 3 दिवस आणि केपीएल म्हणजे सागर पावसे यांच्या तर्फे अजिंक्य साई ग्रुपचं अगदी मनापासून आभार आहे. अगदी चिट्टू बोलले अगदी मनापासून, कारण की आम्हाला खूप मोठं सहकार्य अजिंक्य साई ग्रुपचं लाभलं. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड खूप प्रत्येक गोष्टीला सपोर्ट शिवाय तुम्ही कुठलाही कार्यक्रम करू शकत नाहीये. तुम्हाला सपोर्ट पाहिजे. आणि चिट्टूने म्हटलं की कल्याण फक्त केपीएल फक्त आमची नाहीये, सर्व कल्याणकरांची आहे. आणि म्हणून इकडे क्रिकेटचा कल्याण आहे.
कल्याणमध्ये कल्याण आहे आणि कल्याण झाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अन्नू भोईर, बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, एकदा हलक्या हाताने ढकलला गेले. अन्नू भोईरच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 रन. अन्नू भोईरने टायमिंगला गरज असताना अन्नूला नेहमीच परफॉर्मन्स करताना पाहिला गेलाय. तशी इनिंग आता मात्र आठवावी लागेल आणि नेहमीच 1 बॉल 2, 1 बॉल 3 ला देखील अन्नूने अनेक वेळा मॅचेस जिंकून दिल्या गेल्यात कल्याण संघासाठी. तशी एक इनिंग आता खेळावी लागेल. सुरतचा हा बॉल देखील स्लोअर वन. काय बॉल टाकला गेला, अगदी धीम्या गतीचा बॉल आणि अन्नूने पण स्माइल केली की स्लोअर वन रीड करणं थोडं तुम्हाला कठीण आहे. बघा सूरज उपाध्यायने पण स्माइल केली आहे. मित्रांनो विनंती आहे, वारंवार एकच सूचना केली जाणार नाही, रॅलिंग पासून थोडं लांब राहा, त्याला रॅलिंगला टेकून उभं राहू नका प्लीज. आपल्यामुळे स्पर्धेला कोणते गालबोट लागणार नाही याची थोडी काळजी घ्या. आणि पडद्यामध्ये जे पाय टाकून प्रेक्षक उभे त्या सगळ्यांना विनंती की आपण प्लीज थोडं सहकार्य करा मित्रांनो. 3 दिवसाची स्पर्धा, आपल्यामुळे स्पर्धेला गालबोट लागायला नको. कॉम्बॉक्स नक्कीच मित्रांनो 3 दिवस आपल्याला हे करायचे. संडेला रात्री तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल, तुम्ही सर्व रेलिंग खोलून दिलात तर खूप बरं होईल, बट थोडं रेलिंगवर जोर देऊ नका. आणि प्रथमेश यानंतर जशी ओव्हर संपेल तसं आपण टॉस करणार आहोत. मायरा स्ट्रायकर्स आणि प्रभात एंटरप्राइजेस शेवटची मॅच यानंतर आजच्या दिवसातील. या बॉलर देखील समोर खेळले गेले. नक्कीच खूप चांगला आणि बाई कल्याणवरून डायरेक्ट ठाकोरलीला बॉल. 4 रन म्हणजे 5 रन मिळतील. तिकडे प्रेक्षक बोलतात आम्ही नव्हता बॉल मागितला, तू इकडे का दिला, बट चुकीला माफी नाही. आणि स्माईल आली अन्नू आणि राजनची पण. स्कोर मात्र तिकडे 5 ने पुढे जाईल. चौदा रन झाले धावफलकावरती आणि दुसऱ्यांदा असा थ्रो झालाय की बाउंड्रीला गेलाय सूरजनेच. म्हणजे गलती से मिस्टेक नाही भाई. ही मॅच तुला आज खूप क्रुशल आहे. प्रेक्षक देखील आज मॅचचा आनंद घेत आहेत. संपूर्ण कल्याणचे देखील. कल्याण म्हटलं तर क्रिकेट कबड्डीचा एक वेगळा इकडे क्रेज आहे. पूर्वी कबड्डीचे देखील खूप चांगले चांगले संघ या परिसरातून पाहिले गेले आणि खूप चांगल्या लेवलला कबड्डी देखील या परिसरात खेळलं गेलंय. मॅच क्रुशल आहे. दोन्ही टीमला जिंकायचं आहे. रिया 11 त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर ब्लॅक पॅन्थर्स. टॉस करायचे आपण तिकडे. चांगली मॅच, क्रुशल मॅच चालू आहे. स्ट्राइक एंडला बॅटर राजन प्रजापती. गत वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार ज्यांनी मिळवला असाच राजन. व्हाईट बॉल चेंबूर भारतनगर परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना सत्यविनायक कामोटे संघामध्ये जागा मिळवली आणि त्यानंतर मुंबईत ज्यांनी एक स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं गेलं ॲज अ ओपनर बॅटर. मग आकाश गुरवच्या सोबतीला खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळलं. या वर्षी वाई चषकामध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहिला गेला. या बॉलवर फटका फसला गेलाय आणि तिकडे बॅटर आउट होईल. सेलिब्रेशन जॅकचं. ओल्ड इज गोल्ड. जॅक
हे चेक चेक टेस्ट. सचिन दादा मात्रे जे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गौरी पाडस आहेत, त्यांच्या माध्यमातून आमचे पत्तू पाटील मानफ्रॉम वाडेकर सलगच्या 3 चौकारांसाठी आपण पाहिलं तर 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यासोबत अन्नू भोईर त्याच्यासाठी देखील 1500 रुपयांचं पारितोषिक आणि अतुल भोईर त्याच्यासाठी देखील सलगच्या 3 चौकारांसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक सचिन शेट मात्रे गौरीपाडा यांच्याकडून. आणि येस सचिन दादा मात्रे आपण आला असाल तर आमच्या व्यासपीठावरती या. सचिन दादा मात्रेंना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती या. दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस कॉम्बॉक्स बॉलिंगसाठी पुन्हा जॅक या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. अन्नू भोईरचं कॅल्क्युलेशन तिकडे चुकलं थोडं आणि आता जर अन्नूचं हार्टबीट चेक केलं तर त्याचा पण हार्टबीट पूर्ण वाढला असेल की बाई डेंजर झोनला होतो. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा जगदीश मोरे जॅक या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूप चांगला बॉल पाहिला गेलाय. जॅक एक असा बॉलर जेव्हा फास्ट बॉलिंग अटॅक जॉर्ज कल्याणचा असतं त्यात 2 स्पिनर दाद्या आणि जॅक ज्यांनी भल्या भल्याना गोल गोल फिरवलं आणि स्पिन अटॅक मध्ये असला तर जॅकचं नाव खूप वर्षापासून पाहिलं गेलं. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला, एक चांगला फटका केला गेला अन्नू भोईरच्या बॅटमधून. क्रिकेटचा कॉपीबुक स्टाईल फटका आणि 4 रन. अन्नू भोईरने पण स्वतःला प्रूफ केला आणि या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळेल. लास्ट इयर पण मला अन्नू भोईर बोलला होता की मला काही कारणास्तव मी केपीएल खेळत नव्हतो बट 3 वर्षांनी खेळतो आणि त्याला पण केपीएल खेळायची इच्छा होती आणि आज स्वतः तिकडे जागा मिळवली आहे. अरे सागर आमची पण इच्छा होती की अन्नू केपीएल खेळावा. त्याची इच्छा काय आमची स्वतःची इच्छा होती आणि आज स्वतःला प्रूफ करतो. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका खेळला गेला. तेवढी चांगली फिल्डिंग तिकडे डीप मध्ये. आशिष तिकडे होते आणि आशिषने खूप चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे. चला टॉस करायचं आपण व्यासपीठावरच्या इथे. प्रथमेश यांना विनंती केली की आपण टॉस करून घ्या. मायरा स्ट्रायकर्स आणि प्रभात एंटरप्राइजेस दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या प्लीज. प्रथमेश ठाकूर यांना विनंती करेल की आपण टॉस तिकडे करायचं आहे. प्रथमेशजी चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस कंप्लीट करू. गोलू भाऊ या आपण. गोलूबाई या आपण आपल्या शुभाचे आम्ही टॉस इथे कंप्लीट करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत आणि टॉस आपण इथे कंप्लीट करत आहोत. प्रभात एंटरप्राइजेस दुसऱ्या बाजूला स्वर्गीय बंटी दादा फर्स्ट 11 मायरा स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. गोलूबाई इथे आमच्यासोबत जोडले जातात आणि त्यांच्या शुभाचे आम्ही टॉस कंप्लीट करतोय. बघा हेड्स आणि हा टेल्स. ओके कॉल टेल्स कॉल केलाय आणि हेड्स आलेला आहे. थँक्यू गोलूबाई. आपण व्यासपीठावरती पुन्हा विराजमान होऊ शकता. जास्त वेळ घेणार नाही विशाल. टॉस जिंकलेल्या प्रथमचा निर्णय का असेल? फिल्डिंग करणार आम्ही प्रथमतः तुम्हाला संधी मिळाली नव्हती खरं तर केपीएल मध्ये पण आता संधी मिळाली स्वतःला सिद्ध देखील केलं. संघाचा परफॉर्मन्स कसा होता ते आपण बघता. इंडिव्हिज्युअली तुम्ही खूप चांगले खेळलात. सो काय म्हणाल कल्याण प्रीमियर लीग बाबत कसं वाटलं खेळून? कल्याण प्रीमियर लीग खूप छान आहे. थँक्यू बोलेन चिट्टूदाला कारण मला खेळायची संधी दिली. पप्पूदा इंजर्ड झाला त्यामुळे मला संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं पण केलं पण टीमचा परफॉर्मन्स नाही झाला त्यामुळे काय हरकत नाही. नेक्स्ट टाइम ट्राय करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुला मॅचसाठी असतील आणि जास्त वेळ घेणार नाही. टॉस बॉक्समधून माहिती आहे टॉस इथे जिंकलेला आहे तो अर्थातच प्रभात एंटरप्राइजेस या संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय स्वर्गीय बंटी दादा फर्स्ट 11 मायरा स्ट्रायकर्सला. ऑनगोईंग मॅचकडे वळतो. इट्स ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आणि मॅच पण क्रुशियल चालू आहे. स्कोर पाहिला तर आपण 23 रन झाले. टार्गेट आहे आपण 55चा. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 32 रनची गरज आहे. 17 बॉलमध्ये 32 करायच्यात. पण अन्नू भोईर बॅटिंगसाठी आहे. त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर प्रथमेश पाटील
खूप ग्रामीण क्रिकेटला देखील कल्याण डोंबिवलीचं एक वेगळा क्रेज आहे. वाडेकर गावासाठी पण खूप चांगलं ग्रामीण क्रिकेट खेळले गेलेत आणि आज स्वतःला इकडे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. अंडर आर्म क्रिकेट, जेवढं ग्रामीण क्रिकेट डिफिकल्ट आहे तेवढं अंडर आर्म क्रिकेट पण डिफिकल्ट आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर समोर ड्राईव्ह केलं गेलं आहे. प्रवीण खनका तिकडे पोहोचलेत. एक सिंगल रनने मात्र स्कोर पुढे जाईल. चान्स आहे, जर प्रथमेशने बॅटिंग केली तर नक्कीच मॅच रंगेल. चिटू काय बोलशील? क्रुशियल मॅच चालू आहे. जोपर्यंत अन्नू आहे तोपर्यंत काहीच बोलू शकत नाही, काही करू शकतो तो. शॉर्ट अँड स्वीट मध्ये चिटूने सांगितलं की त्याला पण माहिती आहे, त्यांनी पण खूप वर्ष त्याच्यासोबत खेळलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं गेलंय. प्रसाद सर, मला असं वाटतं पुढच्या वर्षी कॉमेंटेटर थोडं कमी होतील, कारण की चिटू अंपायरिंग पण करतोय, स्कोरिंग पण करतोय आणि कॉमेंट्री पण करतोय. क्या बात, हॅट्स ऑफ आहे. म्हणजे त्यांनी केपीएल साठी फक्त स्टेजवर बसून नाही चालणार, तर तिकडे तुम्हाला ग्राउंडवर काम करावं लागेल. सागर, तू एक बात नोटीस केली असेल की पहिल्या केपीएल पासून तर आता 5वं वर्ष आहे आपलं मला वाटतं ना, ग्राउंडवर काम करणाऱ्यापासून तर डेकोरेशन, कॉमेंटेटर्स, अंपायर्स बोला, आपला स्क्रीनवाला आणि आपला डीजे वाला, आपला एक पण कोणी चेंज झालेलं नाही. आपण सर्वांची एक टीम, आपण ती टीम पकडूनच चाललेलो आहे. आणि मेन गोष्ट शैलेश दादा आणि पराग दादा, त्यांचे पण आपल्याला खूप मोठी साथ असते यामध्ये. नक्कीच. आणि फक्त क्रिकेटशी आम्ही एकजूट नाहीये, मग सर्व, कारण की कुठलाही प्रसंग असू दे मग तेव्हा एकजुटीने एकत्रित राहिले आहे. अजून सर्वजण एकत्र मिळत असतात. फक्त क्रिकेट नाहीये, फॅमिली फंक्शन वगैरे पण आपण सर्व एकत्र येतो. हेच मित्र आपल्याला क्रिकेटने दिले. कल्याणचा उत्सव आज केपीएल. या बॉलवर फटका फसला गेलाय आणि प्रथमेशची बॅट ओरमच्या स्टाईलने ओपन झाली. OUT आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल प्रथमेश पाटीलला. मजा नाही. आणि बैलगाडा शर्यतला पण देखील या परिसरात वेगळा क्रेज आहे. मग काही टुर्नामेंटला बैल पण एक मनोरंजन म्हणून नक्कीच ग्राउंडवर येताना पहिले गेलेत. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय. क्रुशियल मॅच आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत. बॅक टू बॅक दुसरी विकेट. सूरज उपाध्याय हाती मेरे साथी. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले गेले आणि मॅच मात्र पूर्णपणे शांत करत असताना ब्लॅक पॅन्थर्स खूप चांगली बॉलिंग अटॅक, खूप चांगला स्पेल. अतुल भोईर आणि अन्नू भोईर यांच्यासाठी सचिन दादा मात्रे गौरी पाडायचे आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1500 रुपयांचं पारितोषिक असेल बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी. बारा बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. क्रुशियल मॅच आहे. कोण जिंकेल आणि बॅटिंगच्या पॉवर प्ले असणार आहे. अन्नू भोईरने निर्णय घेतला की आपण पॉवर प्ले घेऊयात. हिम्मतची किंमत आहे. 12 बॉल 29. बिग फाईट, काटेकी टक्कर. बॅटिंगसाठी अन्नू भोईर, मॅन फ्रॉम चिकनघर. बॉलिंगसाठी मयूर लोहार. बारा बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. प्रेक्षक वर्ग देखील मॅच सोडत नाहीयेत. क्रुशियल मॅच आहे. करो या मरो दोन्ही टीमला डू ऑर डायची मॅच आहे.
बॉलिंगसाठी मयूर, स्ट्राईक एंडला अन्नू भोईर, मॅन इन फॉर्म. पहिल्याच बॉलवर अन्नूने चांगलं स्टेप आउट केलं, बट तिकडे काय घडलंय, मोये मोये 4 रन. गर्दी सुरेशजी पाटील साहेब जे वाडेकरचे आहेत त्यांचं देखील जे शुभागमन झालंय त्यांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. येस कॉम्बॉक्स. खूप चांगली मॅच आणि सर्व मान्यवर देखील मॅचला आले, तेही देखील मॅचचा आनंद घेतात की अशी मॅच होणे नाहीये. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, फटका थोडा फसला अन्नूचा. तिकडे फिल्डर होते, चांगली फिल्डिंग पाहिली गेली, टायमिंग तर जरूर केलं होतं, बट फिल्डर तिकडे होते. एक डॉट बॉल मॅच मध्ये ब्लॅक पॅन्थर्सला पण घेऊन जाईल. आता 10 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 25 धावांची गरज आहे. 10 बॉल 25 क्रुशियल मॅच आहे. ब्लॅक पॅन्थर्स त्यांच्या विरुद्ध चालू असलेली मॅच. रिया 11 कल्याण प्रीमियर लीग. आज पहिला दिवस, 5वं पर्व. थोडं फास्ट खेळा मित्रांनो, अंपायर्स आम्हाला सांगतात की फास्ट खेळा, नाही तर तुम्हाला त्याचं. बॉलिंगसाठी मयूर, स्ट्राईक एंडला अन्नू. या बॉलवर स्टेप आउट झाले, थोडा फटका फसला गेलाय, सिंगल रन मिळेल. स्ट्राईक एंडला बॅटर अतुल. खूप चांगलं ग्रामीण क्रिकेटवर अतुलने गाजवलं या परिसरात. चांगले खेळाडू आहेत, शांत आहेत. अंडरआर्म ओपनला पण मुंबईत येऊन खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून नेहमीच राहिलाय. मग पावसाळ्यातलं रब्बर बॉल क्रिकेट असेल, टर्फ क्रिकेट असेल, एकदम शांत खेळाडू आहेत. म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स करून ते शांत, आणि असेच प्लेयर्स नेहमीच सक्सेसफुल होताना पाहायला मिळतात. सो त्यातलं एक अतुल भोईर. बॉलिंगसाठी मयूर, स्ट्राईक एंडला बॅटर अतुल भोईर. 2 भोईर एकत्र, अन्नू भोईर, अतुल भोईर, भोईर. आणि या बॉलवर देखील तिकडे फटका फसला होता, पण तिकडे फिल्डिंग पण थोडी मिसफील्ड पाहिली गेली आहे. रन मिळत आहेत 4. कधी तेरी, कधी मेरी, कधी ब्लॅक पॅन्थर्स, कधी जर पाहिलं तर रिया 11, कधी रिया 11, कधी ब्लॅक पॅन्थर्स. 8 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. अतुल भोईर हिस्ट्री क्रिएट करेल का कल्याण प्रीमियर लीगची? 8 बॉल 20. हाय व्होल्टेज मॅच. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल निघून जाईल थर्ड मॅनच्या दिशेने. 4 रनसाठी अतुल भोईरच्या बॅटमधून चौकार. आमचे थर्ड अंपायर फेअर डिलिव्हरी असणार आहे. सो नो नाहीये. आपण एलईडी स्क्रीनवर पण ती पण पाहू शकतो. अगदी फेअर डिलिव्हरी. आमचे बंटी सर पण खूप चांगलं क्रिकेट खेळले, त्यामुळे त्यांनी चेक केलं आणि रन मात्र तिकडे 39. 7 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. 7 बॉल 16 रन करा गोळा. केपीएलचा हा 16. 7 बॉल मध्ये
16 रनची गरज आहे स्ट्राईक एंडला बॅटर अतुल भोईर. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे मयूर यांचा स्ट्राईक एंडला. अतुलने स्टान्स बदलला होता, चेक केला गेलाय आणि हा बॉल खूप महत्वाचा आहे. म्हणजे जसं ड्रीम 11 मध्ये तुमचा कॅप्टन महत्वाचा असतो ना, तसा हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर देखील स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन थांबली आहे मॅच. 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज आणि ब्लॅक पॅन्थर्सला 6 बॉल 15, 6 बॉल 17 थोडं कठीण गेलंय. त्यामुळे बॉलिंग डिपार्टमेंटला थोडी आता चांगली कामगिरी करावी लागेल. 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. लास्ट मॅचला 6 बॉल 17 डिफेंड झाले नव्हते, एक्स्ट्रा आल्या, बाउंड्रीज आल्या, त्यामुळे ब्लॅक पॅन्थर्स तिकडून बॅकफुटला गेली आहे. आता 6 बॉल 15 आहेत, 2 रन कमी आहेत. चला लवकर थोडं स्टार्ट करा मित्रांनो. आणि रूल प्रमाणे रूल आहे, 24 मिनिटं झाली, त्यामुळे तुम्हाला एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल. जो रूल आहे त्या रूल तुम्हाला फॉलो करावे लागेल. एक प्लेयर आतमध्ये येईल बघा. त्यामुळे प्रसाद सर आपण सकाळपासून ते सांगतोय, तरी चुका प्लेयर ते करतात. आता 6 बॉल 15 पाहिजेत, एक प्लेयर आतमध्ये आला की म्हणजे ऍज अ बॅटर पॉवर प्ले म्हणूनच ती बॅटिंग करू शकतो. खूप मॅटर करतात आणि हा रूल मला असं वाटतं खूप चांगला रूल ठेवलाय. आणि यात पण 2 प्लेयर, त्यात बॅटिंग पॉवर प्ले पण आहे. सो त्यामुळे तुम्हाला जे 2 दिवस आता खेळणार आहेत त्यांनी हा लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवलात तर इथे चांगलं क्रिकेट खेळू शकता. 6 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. चला अजूनही वेळ घेऊ नका. बॅटिंग पॉवर प्ले झालाय, तरी पण हा पॉवर प्लेच असणार तुमच्यासाठी, कारण की 2 प्लेयर आतमध्ये येतील, एकच प्लेयर आतमध्ये येईल आणि 4 बार असतील बॉलिंगसाठी. बॉलर मयूर येतात बॉलिंगसाठी. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत, बॉल मात्र तिकडे थांबणार नाही. बॉल जाईल आपण पाहतो 4 रनसाठी. चांगलं टायमिंग केलं आणि स्कोर आपण पाहिला तर तिकडे 4 ने पुढे जाईल. आता 5 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. ब्लॅक पॅन्थर्सला जरी मॅच जिंकायची आहे तर विकेट डॉट बॉल काढणं गरजेचं आहे. 5 बॉल 11. पाच चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच, हाय व्होल्टेज मॅच. संपूर्ण कल्याणकर आज मॅचचा आनंद घेत आहेत. कल्याण प्रीमियर लीगच्या पहिली रात्र आणि हाऊसफुल केपीएल. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. हेच केपीएल वर ते प्रेम आहे आणि हेच केपीएल ने जपलंय, पुढे नेलंय. या बॉलवर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा मॅच मात्र 1 ने पुढे जाईल. आता 5 बॉल मध्ये 10 रन करायचे आहेत. 2 भोईर आहेत. पाच चेंडू आणि 10 रनची गरज आहे. रिया 11 पण मॅच मध्ये आहे. त्यांच्या विरुद्ध टीम ब्लॅक पॅन्थर्स. रिया 11 पण मॅच सोडत नाहीयेत. स्ट्राईक एंडला अतुल. काय मॅच आहे. 5 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 10 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला अतुल भोईर. या बॉलवर समोर खेळले गेले. सडक पे कडक बेधडक चाबूक फटका. भोईर ऑन फायर. फायर नाही, वाइल्ड फायर है. इट्स अ बाउंड्री.
सो मॅच देखील चांगली होताना पाहायला मिळते. क्रुशल मॅच आहे. दोन्ही टीम आपण पाहिलं तर फाईट करतायत. आता मॅचला जिंकण्याकरिता अजूनही 4 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. तिकडे जॅक आणि अतुल भोईर थोडं जवळ येत आहेत आणि दोघं चांगले मित्र पण आहेत. बट मित्र मैदानाच्या बाहेर 4 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. जर मॅच जिंकायची तर कुठेतरी टर्निंग पॉईंट द्यावा लागेल ब्लॅक पॅन्थर्सला. बट ब्लॅक पॅन्थर्सचा मी एक शब्द वापरेल की हार्ड लक. कारण की त्यांनी ज्या क्लोज येऊन मॅचेस क्लोज झाल्यात म्हणजे 57 55 एक टार्गेट मोठं आहे तिकडे पण मॅचेस क्लोज होताना पाहायला गेले. त्यामुळे मी आवर्जून सांगतो की एका दुसरा बॅट्समन कमी असला तरी चालेल बट बॉलर तुमच्याकडे प्युअर पाहिजेत, परफेक्ट पाहिजेत. क्रुशल मॅच चालू आहे आणि अतुल भोईर स्ट्राइक एंडला. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर अतुल सामना खूप चांगला रंगताना पाहायला मिळतोय. KPL चा टार्गेट आहे 55 चं. 49 झालेत. या बॉलवर समोर खेळले गेले डाऊन द ग्राउंड बट हार्ड लक. अतुल भोईर वाडेकरचा दणका मात्र दिला होता बट कुठेतरी फटका आपण पाहिला तर फसताना पाहिला गेलाय आणि स्कोर सिंगलने पुढे जाईल. 50 धावा झाले धावफलकावरती. अजूनही 5 रनची गरज आहे. 3 बॉल मध्ये 5 रनची गरज. मित्रांनो मॅच आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. KPL हाऊसफुल KPL. कोणी टाळ्या कोणी शिट्या कोणी आवाज काढतात कारण की हे काही जणांना प्रेक्षक फक्त एन्जॉय करतात की फ्रायडे एन्जॉय झाला पाहिजे जिंकू कोणी बट आम्हाला एन्जॉय करायचे. 3 बॉल 5 स्ट्राइक एंडला अन्नू भोईर. अन्नू भोईरने खूप वेळा असं फेस केलंय. 3 बॉल 5 2 बॉल 5 1 बॉल 3. त्यामुळे त्याला पण हे नवीन नाहीये बट KPLचा वेगळा प्रेशर आहे. भले खुल्या गटात तुम्ही किती चांगला परफॉर्मन्स करा बट एरियातली प्रीमियर लीग खूप मोठं कठीण आपल्याकडे टास्क असतो तो. बॉलिंग साठी आपण भारत बॉलर मयूर भगत. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेले. अन्नू भोईर. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. 4 रनसाठी. टायमिंगला अगदी गाणं लावतात भाई खडा तो सरकार से बडा. आणि फक्त आणि फक्त 2 बॉल मध्ये एका धावेची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. क्रुशल मॅच. फंटॅस्टिक फ्रायडे. मगाशी पण 1 बॉल 1 आली पण आता 2 बॉल 1 आहे. आता प्रेक्षक पण बोलत असतील की डॉट यावा 1 बॉल 1 बघायला मजा येईल बट भाई जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने फटका खेळला गेलात आणि अन्नू भोईर स्टाईलने मॅच संपवली. वेल प्लेड रिया 11. अभिनंदन. हँडशेक करायचंय. ग्राउंड सोडण्याच्या अगोदर दोन्ही संघांनी एकमेकांसमोर शेक हँड करायचं आहे. दोन्ही संघ शेक हँड न करता ग्राउंडच्या बाहेर जाऊ शकत नाही. शेक हँड करायचं ताबडतोब. कमिटी लक्ष ठेवून आहे तुमच्यावर. चला ब्लॅक पॅन्थर टीम लाईन अप करा. So man of the match goes to with the great all-rounder performance. 2 overs. 2 overs, 17 run and 5 wicket haul, and excellent batting performance, match-winning performance, and 25 runs scored with the bat. Man of the match goes to Annu Bhoir. 5 wickets सुद्धा आणि 25 धावा सुद्धा केलेत.
ओव्हर टू प्रथमेश ठाकूर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार होतो अनु भोईरला. चेक के के या आपण के के आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय. अनु या चला सामनावीर